नमस्कार मंडळी, लग्नसराईच्या दिवसात कोणते दागिने घालावेत असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो। अशा वेळी तुम्ही कोल्हापुरी साज या पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्याची निवड करू शकता। हा असा दागिना आहे की जो एक जरी घातला तरी तुमचा गळा भरलेला दिसतो। तुम्हाला इतर दागिने घालावे लागत नाहीत। त्यात एक दोन नाही तर बरेच पॅटर्न वेगवेगळे सेट्स उपलब्ध आहे। हे दागिने नेमके कसे दिसतात ते पाहूया। हा पूर्वापार प्रचलित असलेला दागिना असून बऱ्याच स्त्रिया मंगळसूत्राऐवजी परिधान करतात। या आभूषणामध्ये 21 लोंबते डूल असतात। त्यापैकी 10 डूल हे भगवान विष्णूचे असतात असे मानले जाते। डुलांचे एक अष्टमंडळ असते। एक डूल मानकाचा, एक पाचूचा आणि एक डूल डोरला म्हणजेच तावीज असतो। यात गुलाबी किंवा लाल रंग प्रामुख्याने दिसून येतो। या दागिन्यांचा राजेशाही इतिहास असून अनेक आख्यायिका आणि दंतकथांमध्ये याचा उल्लेख आहे। कोल्हापुरी साजचे चंद्र कोल्हापुरी साज, सूर्य कोल्हापुरी साज, कासव कोल्हापुरी साज, वाघनख कोल्हापुरी साज हे काही प्रचलित प्रकार आहेत। नाग कोल्हापुरी साज, मासा कोल्हापुरी साज, भुंगा, कारले, शंख, कमळ असे वेगवेगळे प्रकार कोल्हापुरी साज मध्ये उपलब्ध आहेत। तुम्ही चांदीमध्ये सुद्धा कोल्हापुरी साज बनवून घेऊ शकता। मोत्यांमध्ये सुद्धा कोल्हापुरी साज जास्त उठून दिसतो। आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये, ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये तुम्हाला हे दागिने मिळतील। व्हिडिओमध्ये दाखवलेले कोल्हापुरी साजचे प्रकार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।